हाय फ्रेंड्स, आज आपण दाल भापला बनवणार आहोत। अतिशय युनिक अशी रेसिपी आहे। इथे कुठेही तेलाचा किंवा तुपाचा अतिरेक न करता अगदी मस्त रेस्टॉरंट मध्ये मिळतो तसाच दाल भापला पण बिना तेलाचा आणि तुपाचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। एकदम युनिक अशी रेसिपी आहे। यूट्यूबवर कुठेही अशा पद्धतीची रेसिपी सापडणार नाही। अगदी कमीत कमी तेलाचा आणि तुपाचा वापर करून तर राजस्थानी स्टाईल दाल भापला कसा बनवायचा ते पाहूया। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर सुरुवात करूया। सुरुवातीला एक डब्बा बारीक रवा घेतला आणि त्याच डब्याने एक डब्बा चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतले। नंतर आता 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला हातावर अशा पद्धतीने चोळून टाकायचेत, म्हणजे ओव्याचा आणि जिऱ्याचा छान असा सुगंध येतो। थोडेसे धने टाकले तर एक अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला आणि इथं पाव चमचा हळद टाकायची आणि आपल्याला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर सर्व साहित्य पिठात आणि रव्यात छान मिक्स होतं आणि नंतर आपल्याला आता ह्यामध्ये एक साधारण अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। आपण सोडा सुरुवातीला टाकला असता हळदी बरोबर तर भट्टी लाल होण्याची शक्यता असते, त्यामुळे अगोदर सर्व साहित्य टाकून घ्यायचं। हळद, मीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे। सोडा टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला आता हे छान असं मिक्स करायचं, म्हणजे सोडा सर्व ह्या साहित्याला मस्त असा लागल। आणि आता मी साधारण इथं 3 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले। इथं तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता। इथं तेल सुद्धा मी अगदी कमी प्रमाणात वापरलेलं आहे। नाहीतर तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता, दुसऱ्या पण रेसिपी असतात पण भरपूर असा तेलाचा तुपाचा वापर करतात भट्टी म्हणलं, आणि भट्टी सर्वांनाच आवडते पण जास्त प्रमाणात तेलाचा आणि तुपाचा अतिरेक असल्यामुळे बरेच लोक आवडत असून सुद्धा खाण्यासाठी टाळाटाळ करतात। आता तेलाचं मोहन टाकल्यानंतर मी चमच्याने आधी छान असं मिक्स करून घेतलं, कारण तेल गरम होतं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर पाहू शकता हातानेच आपल्याला अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तेल सर्व पूर्ण ह्या रव्याला आणि पिठाला छान असं लागलं जाईल। पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही हाताने छान मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने मुटका झाला पाहिजे, म्हणजे आपली भट्टी व्यवस्थित अशी होते। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ह्या भट्टीचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त पाणी एकहाट्या टाकायचं नाही, नाहीतर भट्टीचं पीठ पातळ होऊ शकतं। पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं मळून घेते। आपण इथं रव्याची भट्टी बनवतो तर रवा भरपूर असं पाणी शोषून घेतो, त्यामुळे ना आपल्याला सुरुवातीलाच अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं। हे पाहू शकता व्यवस्थित असं पीठ मळून घेतले। खूप घट्टसर ठेवायचं नाही हे पीठ आणि खूपच पातळ पण नाही। पाहू शकता अशा पद्धतीने मी अजून पण थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित असं मळून घेते, कारण हे पीठ आता जरी थोडंसं सैलसर वाटत असलं तरी पण रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। आणि पीठ मळून घेतल्यानंतर एक 15 मिनिटं झाकून ठेवायचंय। तोपर्यंत आपण आता डाळ शिजायला टाकू। त्यासाठी मी इथं 2 वाट्या मुगाची डाळ घेतली। ह्या वाट्या एकदम छोट्या आहेत, साधारण 2 चमचे डाळ बसती, त्यामुळे मी 2 वाट्या मुगाची डाळ आणि 1.5 वाटी मसूरची डाळ टाकली। इथं तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता, तुम्हाला ज्या डाळी आवडतात त्या। आणि ही आता 3 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतली। आता इथं एक कुकर घेतलाय आणि कुकरमध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आणि साधारण 2 ग्लास पाणी टाकून घेतलंय मी इथं। मुगाची आणि मसूरची डाळ तशी तुरीच्या डाळीच्या प्रमाणात पटकन शिजते। आता इथं काही खडे मसाले घेतलेत मी, 2 काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंगा आणि 1 तमालपत्र घेतलं मी असं अर्धा अर्धा कट करून। आणि आता आपल्याला 1 मिरी, 1 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्राचा तुकडा टाकून घ्यायचा आहे। अगदी पाव चमचा तेल टाकायचं, म्हणजे डाळ पटकन शिजली जाते। लगेच चवीनुसार मीठ टाकायचं। हे सर्व मसाले आणि मीठ शिजतानाच टाकलं ना वरण खूप टेस्टी होतं। आता पाव चमचा हळद टाकली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। झाकण लावून आपल्याला ह्याच्या साधारण 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। आता डाळ शिजती तोपर्यंत आपण आता बाकीची तयारी करू। त्यासाठी इथं मी इडली स्टीमर घेतले आणि
त्यामध्ये साधारण 3 ग्लास पाणी टाकून घेते. पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला ह्याचं झाकण लावायचे आणि लो गॅसवर आपल्याला आता पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवायची. तुमच्याकडली इडली स्टीमर नसेल तर तुम्ही कढईत पण पाणी ठेवू शकता आणि नंतर चाळणा मांडून पण ह्या भट्ट्या वाफवून घेऊ शकता. आता पाणी उकळतंय तोपर्यंत आपण आता ह्याच्या भट्ट्या बनवून घेऊ. त्यासाठी मी सुरुवातीला अशा पद्धतीचे गोळे बनवून घेते. अगदी पटकन गोळे बनवून तयार होतात. पाहू शकता अशा पद्धतीचे गोळे मी बनवून घेतलेत. पाहू शकता खूप मोठे नाही किंवा खूपच छोटे नाही, अशा पद्धतीचे मीडियम साईजचे मी गोळे बनवून घेतलेत. आपल्याला आता इथं पोलपाट घ्यायची आणि पोलपाटावर एक गोळा घेऊन अशा पद्धतीने थोडासा लाटून घ्यायचा आहे, अगदी पुरी इतका. आणि असा लाटून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं ह्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपली भट्टी छान अशी टम्म फुगली जाते. अशा पद्धतीने तेल लावून घेतल्यानंतर आपण चपातीला जसं मुडपून घेतो पदर पाडण्यासाठी, तशाच पद्धतीचं मुडपून घेऊन त्याला तेल लावले. आता वरच्या साईडला पण तेल लावायचं आणि आता आपल्याला अशा पद्धतीने ह्याची पारी बनवून घ्यायची. हे पाहू शकता अगदी सहज बनून तयार होती. अशा पद्धतीने केलं ना आपल्या भट्टीला लेयर्स छान पडतात. त्यामुळे पद्धतीने शक्यतो बनवायचं काहीच अवघड नाही, एकदम सोपं असं आहे. ती पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी बनवता येईल, एकदम सोपं. आता छोटासा उंडा घेतलाय मी, मध्ये तेल लावून ठेवलंय त्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला आता हे पॅक करून घ्यायचंय. म्हणजे पाहू शकता आपण मोदकाला जसं बनवतो तशा पद्धतीने पॅक करून घेतले आणि आता हलकंसं असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा. पाहू शकता अशा पद्धतीने हलकासा दाब दिलाय आता. आणि आणखीन एक मी दुसरी पद्धत दाखवते आता. पाहू शकता दुसरा असा पद्धतीचा गोळा घेतलाय आणि तो आपल्याला फक्त अशा पद्धतीने ह्याची पारी बनवून घ्यायची, व्यवस्थित अशी आपण पुरणाला जशी बनवतो ना तशा पद्धतीने. आणि त्याला आता छान असं तेल लावायचं आहे सर्व साईडनी आणि छोटासा गोळा घ्यायचा परत आणि त्याला पण व्यवस्थित असं तेल लावायचं. माझ्या हाताला छान असं तेल लागलं होतं, तेच लावलंय मी आणि मध्ये ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला आता पॅक करून घ्यायचं. पाहू शकता अशा पद्धतीने पण बनवू शकता, पण अगोदरची बनवले ना भट्टी त्यांनी खूप जास्त अशा लेयर्स पडतात. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. मी जे अगोदर लाटून बनवलं होतं ना तशाच पद्धतीचे बनवून घेतले आता भट्ट्या. आणि आता इडली पात्राला पण आहे ना तेल लावून घेतले. अगदी थोडं थोडं तेल लावायचं म्हणजे आपली भट्टी चिटकत नाही, त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर आता ह्या भट्ट्या व्यवस्थित अशा मांडून घ्यायच्या अशा पद्धतीने. पाहू शकता सगळ्या भट्ट्या एकसारख्या अशा बनवून घेतल्यात. तोपर्यंत आता आपलं पाणी पण छान उकळलं गेले. लगेच आपल्याला आता त्यामध्ये इडली प्लेट ठेवायच्यात. पाहू शकता अशा पद्धतीने. आता एकावर एक छिद्र येते ना असं नाही ठेवायचं, थोडंसं तिरपं ठेवायचं. पाहू शकता म्हणजे आपल्या भट्ट्यांना पण हीट व्यवस्थित अशी लागते आणि भट्ट्या छान अशा फुलतात. पाहू शकता त्याच्यावरच नाही ठेवलेलं मी, आता थोडंसं तिरपं करून ठेवलं, छिद्र आलं नाही पाहिजे. आणि आता झाकण लावायचं आणि फुल गॅसवरच आपल्याला ह्या भट्ट्या 15 मिनटं वाफवून घ्यायच्या. साधारण 15 मिनटानंतर पाहू शकता किती छान भट्ट्या वाफल्या गेल्यात. आपल्याला आहे ना आता ही चेक करायच्यात भट्ट्या. पाहू शकतात छान उरल्यात सुद्धा, चेक करायची सुद्धा गरज नाही, पण तरी करून दाखवलं मी. अजिबात चाकूला भट्टीचं चिटकत नाही, म्हणजेच भट्टी छान अशी वाफली गेली. आता हे इडली पात्र मी खाली उतरून ठेवलंय आणि त्याच गॅसवर एक जाड बुडाची कढई मांडली आणि त्याच्यावर असं स्टँड मांडून घेतलंय. पाहू शकता. आणि आपल्याला आता अशा पद्धतीने एक एक भट्टी त्यावर ठेवून घ्यायची. जेवढ्या भट्ट्या बसतील व्यवस्थित तेवढ्याच मांडून घ्यायच्यात. मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं म्हणजे भट्टीला छान अशी हीट लागली जाते आणि भट्टी छान अशी वाफली जाते. आता मी इडली पात्रावरच झाकण ह्या कढईवर मांडले. ही भट्टी आपल्याला आता छान अशी शेकून घ्यायची. तोपर्यंत मी राहिलेल्या भट्ट्या पण वरती काढून ठेवल्यात आणि प्लेट थोडीशी तिरक करून त्याच्यात थोडंफार जे पाणी गेलतं ते पण काढून घेतले. आणि तोपर्यंत आता कुकर पण झालाय, डाळ व्यवस्थित शिजली गेली. आता मी ही डाळ तोपर्यंत छान अशी घोटून घेते. पाहू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजली गेली आणि साधारण 5 मिनिटानंतर आपण चेक करू. पाहू शकता भट्ट्या किती छान अशा शेकल्या गेल्यात, रंगसुद्धा किती छान आलाय आणि किती टम्म अशा फुगल्यात.
जे लोक जास्त तेलकट खाण्याचं टाळतात त्यांच्यासाठी तर बेस्ट असा ऑप्शन आहे हे. नक्कीच बनवून पहा. आता ह्या भट्ट्या मी पलटी करून घेतल्यात आणि पलटी करून घेतल्यानंतर पण आहे ना आपल्याला ह्या भट्ट्या आता मीडियम टू लो गॅसवर 5 मिनटं पुन्हा छान शेकून घ्यायच्यात. पाहू शकता साधारण 5 मिनटानंतर भट्ट्या किती छान दोन्ही साईडनी पण उरल्या गेल्यात. ह्याचा अर्थ भट्ट्या आतपर्यंत छान शेकल्या गेल्यात. अशाच पद्धतीने सर्व भट्ट्या मी आता शेकून घेते. तोपर्यंत आता आपण इथं डाळ बनवून घेऊ म्हणजे भट्टीचं वरण. त्यासाठी मी कढईत इथं साधारण 2 चमचे तेल टाकले. तेल छान गरम झाल्यावर आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की जिरे टाकून घ्यायचे आणि उरलेला जो खडा मसाला होता तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, 1 मिरी, 1 लवंग ते टाकून घेतले. त्यानंतर एक हिरवी मिरची उभा काप देऊन चिरून घेतली होती ते टाकून घेतली. एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला होता तो टाकलाय. थोडासा कढीपत्ता टाकलाय आणि आपल्याला आता हे छान परतून घ्यायचे. कांदा पटकन परतण्यासाठी मी इथं चिमूटभर मीठ टाकले आणि अशा पद्धतीने आता हलवून घेत आपल्याला हा कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतला की आपल्याला इथं लसूण, आलं आणि खोबरं मी ठेचून घेतलं होतं ते टाकून घेतले आणि आपल्याला आता हे छान असं परतून घ्यायचं. पाहू शकता साधारण 2-3 मिनटानंतर हे हलकासा रंग चेंज झाला आहे ह्याचा आणि हे व्यवस्थित परतण्यासाठी मी वरून अजून थोडंसं तेल टाकलं आहे साधारण 1 चमचा. कारण खोबरं टाकल्यानंतर थोडंसं हे कोरडं होतं वाटण आपले, त्यामुळे थोडंसं वरून तेल टाकायचं. आता लगेच मी ह्यामध्ये 1 चमचा घरचा मसाला, एक अर्धा चमचा घरचं लाल तिखट, पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. हळद आपण डाळीमध्ये पण टाकली होती त्यामुळे इथं थोडीशी कमीच हळद वापरली. आता हे छान परतल्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला होता तो टाकून आपल्याला आता हे छान परतून घ्यायचे. आणि हलकासा टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला इथं 1.5 चमचा सांबर मसाला टाकून घ्यायचा आहे. ह्या भट्टीच्या वरणासाठी आहे ना नक्की सांबर मसाला वापरा, कारण सांबर मसाल्याने भट्टीच्या वरणाला खूप अशी छान टेस्ट येते. आता थोडंसं मीठ टाकलंय मी. अगोदर आपण डाळीत पण मीठ टाकलेलं आहे, पण आपल्याला आता ह्याच्यात आपण कांदा टोमॅटो पण ॲड केलं आणि आता आपण डाळीत पण पाणी टाकून डाळ वाढवणार आहोत. त्यासाठी मी थोडं चवीनुसार मीठ टाकले आणि थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला आहे ना हे ना 2 मिनिट छान असं शिजून घ्यायचं आहे. पाहू शकता 2 मिनिटानंतर आहे ना छान असं शिजलं आहे. हे लो गॅसवरच छान असं शिजून दिलं आहे आणि ह्याला छान असं तेलसुद्धा सुटलं आहे. आता आपल्याला आहे ना हे पळीनेच असं थोडंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे टोमॅटो कांदा आहे ना छान मॅश होतो आणि आपल्या भट्टीच्या वरणाची आहे ना चव पण छान अशी लागते. ह्या डाळीमध्ये ना साधारण मी आता 1.5 ग्लास पाणी टाकले आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायची पाणी टाकल्यानंतर. आणि आता आपल्याला ही डाळ लगेच आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची. पाहू शकता आपला मसाला किती छान असा परतलाय. तर वरण टेस्टी बनतंच मसाला व्यवस्थित झाला की. आता डाळ टाकून घेतल्यानंतर मी मिक्स करून घेते छान. तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. आता मी साधारण इथं 2 ग्लास पाणी टाकलं वरून डाळ शिजल्यानंतर. पाहू शकता अशा पद्धतीने खूप जास्त घट्ट नाही किंवा खूपच पातळ नाही अशा पद्धतीची डाळ ठेवली आणि आपल्याला आता ही डाळ लो गॅसवरच साधारण 5-6 मिनटं छान अशी उकळून द्यायची. साधारण 5-6 मिनटानंतर आहे ना मी गॅस बंद केलाय आणि आता ही डाळ म्हणजेच भट्टीचं वरण एका प्लेटमध्ये काढून घेते. पाहू शकता किती छान झालंय आणि भट्ट्या पण आपल्या सर्व शेकून झाल्यात, व्यवस्थित अशा उरल्यात, मस्त झाल्यात. मी बऱ्याचशा रेसिप्या यूट्यूबवर पाहिल्या डाळ भट्टीच्या, पण त्यात कुठं भट्ट्यात तळलेल्या, कुठं नुसतंच आप्पे पात्रामध्ये शेकून घेतलेल्या. नुसत्या आप्पे पात्रामध्ये भट्टी जर शेकून घेतली तर व्यवस्थित शिजली कशी जाईल. तर अशा पद्धतीच्या भट्टी नक्की बनवून पहा. खूप युनिक रेसिपी आहे. आता मी इथं देसी तूप घेतलंय घरचं आणि त्यामध्ये आपल्याला आता ही अशा पद्धतीने भट्टी व्यवस्थित अशी बुडून घ्यायची म्हणजे त्याला छान असं तूप लागतं. पण ही प्रोसेस जेव्हा गरम गरम भट्टी तेव्हाच करायची म्हणजे व्यवस्थित असं तूप लागलं जातं आणि त्या भट्टीत पण व्यवस्थित तूप मुरलं जातं. तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही तेलात किंवा तुपात ही भट्टी बुडून घ्या, नाहीतर अशीच खाल्ली तरी सुद्धा टेस्टीच लागते. नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा.
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मस्त रेसिपीसोबत.